मंडळी, मनोरंजनाच्या समुद्राला हास्याची भरती घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज सासू सुनांच्या जुगलबंदीला लागणार आहे सुनांच्या नवरोबांचा तडका. त्यामुळे चला बघूया आज काय धमाल येते ते. त्याचसाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल जत्रेकर यांना. मरते त्या जाऊन खाप तिथं. एवढं मरते केवढी करते. एवढं करशील? किळ आहे तिच्या. एवढं करशील? मरती यात नाल्यात जाऊन खप ना तिथं. आई कशाला मध्ये पाय घातला तो? आई मी तोंडावर पडले असे थोबड फुटलं असतं माझं. फुटायलाच पाहिजे होतं. थाबाड तुझं टाळ्या पिटल्या असत्या मी. पाय घासून थाबाड बंद कर घालीन. आणि आता फेऱ्या मारून काय उपयोग नाही होणार आहे तुमचा. तुम्हाला मी दाखवते बरोबर. सासू काही बोलत नाही म्हणून लय माजलात होय तुम्ही. ऐका ऐका जरा, तुम्ही स्वतःच्या कानाने ऐका. तुम्हीच लय बोलता मागा धरणं. नुसता गिरणीच्या पट्ट्यासारखा तोंडाचा पट्टा गन 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 चालूच आहे नुसता. हा, किती बडबड करता आई. तेच 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 लावले मागा धरणं. बरं जाऊ दे आता. आई जेवण केलंय, जेवून घ्या. हा, तुमच्या जीवावरच जगते ना मी. जेवून घ्या. तरी बरं नवऱ्याच्या घरी राहते मी. नवरा येतोय तुम्हाला जेवायला घालायला. नमे. मग बोलू नाही बोलायची येळ ती आई. तुमच्या साखरेचं कोण बघत? आम्ही बघतो ना. हा, मा म्हणजे ना स्वतःच्या उसाची पडली, बायकोची पडली का? तू ना जीभ सांभाळून बोलायचं आधी सांगते. जाऊ दे. कसा या असला तरी माझा नवरा आहे तो. नवऱ्याला माहिती का तुम्ही त्याची बायको येते? मला बोलायला लावू नका आई तुम्ही. मामांजीने ना फक्त लग्न तुमच्या सोबत केलंय. संसार त्यांचा उसा सोबत चालू आहे. नम्रे तुझा मम्मी काय झालं? मम्मी हात पंख्यात जाईल, पंखा बंद पाडशील. खाली आधी खाली उतर. खाली खाली उतर. खाली हो. काय मोडतोस काय? मम्मी काय 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 मम्मी काय झालं? का बरं रडत होती? काय झालंय सांग की मला. मम्मी तुम्ही कामावर नाही गेले? मग काय हुंदडायला गेलो होतो का ग? तुला माहितीये ना रविवारचा दिवस आहे ना आज. हा, पाणी नको एवढी पब्लिक पडलेली असते तिथं सी-मार्ट मध्ये. सकाळपासून बिलिंग काउंटरला उभा आहे मी. मुत्ताय जायला वेळ नाही मला. हा, बरं मम्मीचं फोनवर फोन यायला लागलेत या. मम्मी मला काय कळायला मार्ग नाही. बोलणं बी झाली काय, नुसती रडतीयस. घरी ये. काय झालंय सांग की ग मम्मी. कोणी काय केलंय? मम्मी 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 काय झालं? दादा मम्मी आहे, वहिनी आहे, डॅडी गेले वाटत. मी दुई आलाय का? तोंड का असं केलंय सुतक लागलं आणि हे मम्मी मला दावड्या फोन करते. घरी ये आणि चांगले 2 पॅसेंजर. मम्मी मम्मी काय झालंय? काय झालं मम्मी? विचार तुझ्या बायकोला काय झालं ते. चेते माझी मम्मी का रडती? मला नाही माहिती. चेते माझी मम्मी का रडती? आम्ही काय इकडे ये. पाणी पाणी नकोय मला, इकडे ये. माझी मम्मी का रडती? ऐका किड बघितलं का? ऐ, माझी मम्मी का रडती? मला नाही माहिती. बोल लवकर. वहिनी तुम्ही मध्ये बोलायचं नाही. बरक्या. तुम्ही नाही दादा नाही. आज नाहीचा मीटर टाकला ना तर एक. माझी मम्मी का रडती? माझी मम्मी का रडती? बोल पटकन. काय काय हो आई तुम्ही? चांगली 2 पोरं तुमच्या कामाला गेलती, कशाला उगाच तमाशा करायला इथं बोलवलं तुम्ही? अगं पोरांसमोर गुगल काय झाली बाई तुझी? नाही. हा? मी काय तुम्हाला बोलवणार नव्हते बाई. आतापर्यंतच बायकांमध्ये आमचं समजून घेतलं होतं. माझा काही स्वभाव नाही बाय. पोरांच्या संसारात खोडा घालायचा आपला काही स्वभाव नाही. पण असं नाही झालं म्हणून तुम्हाला बोलावलं इथं. हो मम्मी, पण काय झालंय मला सांग ना. तू काय झालंय? कोणी काय केलंय तुला? कुणी काय केलंय? लय बोलत त्यात. उठता बसता बोलत त्यात.
बाया, उठता बसता बोलायला तुम्ही कवा उठत आणि कवा बसत होता वा? लाज वाटते का तुला मम्मी आहे कोण आहे काळजी वाटते काळजी वाटते आईची. अगं बाई सोफा काय हो? सोफा नवीन विकत घेता येईल. आई ना विकत घेता येणार आहे होय तेव्हा. लय खोटा टोन लावलायस का तिकडे बघ आईची काळजी वाटते काय? म्हणून बोलते. माझी आई सोफ्यावर बसून राहती तर तुला काय त्रास होतोय होय ग मला नाही त्रास होत. मग कोणाला त्रास सोसायटीतल्या लोकांना त्रास होतोय. कोणाला त्रास झाला सोसायटीतले लोक म्हणतात जगात फक्त 2 म्हाताऱ्या फेमस आहेत. कोण? भोपळ्यातली म्हातारी आणि सोप्यातली म्हातारी. वाजवी का नाहीये सोसायटीतली भोपळा म्हणतीस होय म्हातारी भाऊजी ऐका खरं सांगतो मग- भाऊजी आम्हाला काय खूप काळजी वाटते आईंची. शरीराची हालचाल नको का व्हायला सांगा बरं. मग व्हायला पाहिजे की नाही. आई दिवसभर सोफ्यात रुतून बसून असतात म्हणून काळजी वाटते हो आईंची. मम्मी मम्मी मला सांग मला सांग काय झालंय तुला कोण जड झाली का मम्मी माझी मला सांग ना तू काय कोण काय म्हणलंय तुला ही जी गोगल काय ना गोगल काय मी सारख्या म्हणतात मला सोप्यात रुतून बसती म्हणून तिथं खिडकीत उभी होते परवा तर खाली काहीतरी 15 ऑगस्टचा कार्यक्रम चालू होता. त्या भाषणात काय म्हणली माहिती का ही? काय अख्खा देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली पण एक गोष्ट अजून स्वतंत्र नाही झाली आहे ती म्हणजे आमच्या घरचा सोपा. बायका असलं फिदी हसलं माहितीये मम्मी असं बोलतीस माझ्या आईला गमतीनं बोललो. नीट कर का? गमत चालली इथं गमत चालली मर मरतोय आम्ही दोघं तिकडं दिवसभर बिलिंग काउंटरला उभं राहून माझ्या पोटऱ्या दुखायला लागले ते मागो तिथं माझा भाऊ लगा रिक्षात वाकडा बसतोय त्याचं ढोंगान वाकडं झालं या कशासाठी चाललंय ग आणि इथं घरात बसून तुम्ही माझ्या मम्मीला नाही हो काय नाही नाही आम्ही काही तरच नाही देत. जड झाली का माझी मम्मी नाही तर काय लय मम्मी जड नाही झालंय. जड, सोपा जड झालं. बघ कसं बोलती ती गंमत केली मी गंमत. तुझी गंमत तिकडं नाही मग जुन्नरला करायची मग नाही आम्ही काहीच नाही केलं. काहीच नाही केलं ही काय भैया काय? भैया ही काय कमीची नाही आहे काय? त्या दिवशी स्वतःच्या कानानं ऐकलं फोनवर बोलताना काय बोलली म्हणली मी देवाकडे रोज प्रार्थना करते घरातल्या म्हातारीला उचल म्हणून नाही म्हणली उचल कधी बोलले मी कधी बोलले बाई. बावळा नाहीस का तुझ्या ना आता मम्मी पाडशील की मी खरंच असं नाही बोलले. मला काळजी आहे देवाची. पणजीची हा माझ्या पणजीची तिकडे गावाला 102 वर्षाची बाई तिला काहीच करवत नाही स्वतःच स्वतः म्हटलं उचल म्हातारीला. बघितली का किती खोटारडी आहे हा किती गुंडाळतात तुम्ही काय नंदी बैलासारखा माना हलवताय ऐकून घेताय तुम्ही आम्ही गमतीनच बोल. एक अपघात बस झाला आता आता मी कोणाचं ऐकणार नाही बाद बॅग भरायची म्हणजे बॅग भरायची आणि तोंड काळं करायचं कुठं बॅग भरायची आणि सरळ निघायचं घरातनं बाहेर बॅग भर हकलवतंय मला. बॅग भराय घे बॅग भराय घे सेटअप स्टँड अप असेल. 5 मिनिटात बॅग भरायची 5 मिनिटात बॅग भरायची आणि तुझ्या माहेरी सोडून येतो चल चल लवकर बॅग भर ऐका ना लवकर काय बॅग भर बघतीस, हा? चल बॅग भर. चल देते. बॅग भर मला बोलत्या तुम्ही गरज नाही आम्हाला कुणाची असल्या बायकांना कोत्याच नकोय अरे कोण काय बायका आहे का कोण बायका आहे लाजा वाटाय पाहिजे त्याला का मम्मीला बोलताय माझ्या कोण आहे मम्मी माझी मम्मी आहे का कोण मम्मी आहे गरज नाही मम्मी ह्यांची आपल्याला हे बघ तू आहे की नाही तू आहे मी आहे बारके आपण आनंदात राहू ना नाही आपण हाय काय हा मग अय दाद्या भैया हा काय ते गेल्यावर घरातली कामं कोण करेल तू कर की मी आणि कुठं आता या वयात कुठं घरातली कामं काय झालं जेवण कोण बनवणार घरातलं तू करशील की मम्मी आता कुठं ह्या वयात करायचं आधी जमल तुला करशील काय बारक्या? करेल, करेल, मम्मी कर करेल. मम्मी. अरे नाही आता नाही आई, चेका. मग निघतो आम्ही नाही अय चेते तुम्ही
करा सगळी कामं. नाही चेते, अगं थांब. अरे, नाही आता कुठं नाही. काय नाही? अरे भैया नाही जमायचं आता या वयात मला. नाही मम्मी जमला का तुला अगं तू करतेस मला तू एक नंबरची शक्ती म्हणायस काय म्हणते? मला माहितीये मम्मी अरे नाही. अगं करशील मम्मी तू काय नाही केलं सगळं हा उपाशी राहून वाढवलंय मला मम्मी तू हा ते या उपाशी राहून याच कशा वाढल्या मग बघितलं का काय बोलतीय तुझ्या तोंडावर बोलतीय आणि ते नाही बोल. हा? अरे तेच चालतं आमच्या बायकांचं आहे चांगलं. नाही चालणार आता. चालतं आमचं. नाही चालणार मम्मी 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 यार तू काय काय नाही केलंस आमच्यासाठी अरे हुई. हे ऐकण्यासाठी नाही तसं नाही. या पोटात वाढवलंयस मला 9 महिने वाढवलंय. मला पण मम्मी 9 महिने 3 दिवस वाढवलेस तू. अरे मग त्यात मी नवीन काय केलं सगळ्या आया वाढवतात ना या पोटात. नाही. माझ्या दोस्तानं सांगितलं होतं त्याला कसं वाढवलंय ती अरे. तू वेगळंच काहीतरी वाढवलंयस मला माहितीये मम्मी अरे नाही मला डेंगू झाला असताना तू रात्रभर जागी होतीस. मी पण जागे होते तुमच्यासाठी. तुझं जागरण वेगळं, मम्मीचं माझ्यासाठी जागरण वेगळं. अरे होय ते काय नवीन जगा वेगळं कुठं काय केलं मी सगळ्या आया जागतात ना पोरांसाठी लेकरांसाठी. नाही नाही नाही. आता तसं चालणार नाही मम्मी ए तुझ्या दाद्या, अरे बस. मला या तोंडा फोडा नको त्या मम्मी आई, मला या तोंडा फोडा नको आई, निघायचं आई, नीट निघायचं करा काम, आई, निघायचं. आई, काम, नीट करा. आई, नमी, अगं थांबते. आई, नम्याची. बॅगा ठेवा. बसा इथं. बसायला जाऊ दे. काय नाही, करते नाही, मम्मी नाही. गबास नाही, तिथं गबासा. बसा इथं. काय करते मम्मी तू आई, बसा इथं कोणी जा. तुम्ही बस. मी राहते उभे बाई. अगं लाज वाटली का बसायला तू उठ बसू द्या दाद्या. गबस तिसे. येडबीड लागलाय का काय उठ का तुझ्या अरे राहू दे ना. आईचा शब्द बाहेर नाही आम्ही तू आणि कसं करते बघा असं करू दे रे. आमच्यात चालतंय ते. नाही नाही चालत मला नाही चालत आता माझ्या आईला ताप देते ते म्हणजे उठ हा तुला काय वाटलं का माझी आई काय करू शकत नाही का हा? अरे सगळं करायला माझी आई माझी मम्मी 4 कोर्स मिल करून घाल मला तू काय आहे? नाश्ता जेवण सगळं कर तू हा कर तू अरे मला नाही जमायचं. भांडी कुंडी कोण बोललं? अरे भैया, अरे ह्याला माझी मम्मी कामाला लागली ना एकदम झपाट्याने काम करते. अरे एकदम तुफान वादळ आहे वादळ माझी मम्मी साधी सुधी नाही असं भांडी घेतली ना की राप रूप पटापट काम करते. अरे 8 हाताने काम करते माझी मम्मी. माणूस आहे का ऑक्टोपस आहे चल माग स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुस्कडात मारून घे नको 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 घे मारून. नको नको दाद्या गप. अरे नाही नाही पोरी कसं बोलती तुला अरे आमच्यात चालतं ते आमचं. नाही चालत अरे मम्मी. खेळीमेळीचं वातावरण आहे नाही चालणार मग. आमचं. अरे नाही बाबा नाही, अरे ती मनाने मोकळी आहे पोरगी तोंडात कॉमेडी आहे तिच्या फक्त. ही जी कॉमेडी चिचिन मी इथं नको बाया. हा नाही ही जी कॉमेडी तिथं जुन्नरला जायच्या आधी बिबट्यांच्या तोंडात ठेवीन बोलतोय तुम्ही अरे दाद्यात काय मम्मी बसताय आता या वयात जमणार आहे मला हे सगळं करायला. हा कर की तू ती शक्तिमान वगैरे ती तेव्हा तिथं त्या काळामध्ये आता नाही जमायचं बाया हे गेलं तर घरातली काम कोण करल. माझ्या मम्मीवर थांब ना तिथं, कुठं मरत्या. करतोयस? हा? मरत आहे कुणी कुठं जाणार नाही आधी सांगून ठेवते इथं राहायचं कु सगळ्यांनी. हा कुणी कुठे गेलं तुम्हाला माहीत शपथ आहे मग माझ्या मडावर जायला लागल मग. मम्मी तुझं ठरलंय हा ठरले. मग तू बॅग भर काय हा? तू बॅग भर आईला कशाला हकलवताय भैया भैया हकलवतोय मी ना अरे मग मी कुठं जाऊ. तू ह्याला जा कुठं तू 4 धामला जा तू वैष्णव देवी कर तू अमरनाथ कर मी बुकिंग करतो कर अमरनाथ कर काशी कर काशी काशीला जा काशीची ट्रिप करा असं म्हणते काशी, ना. मथुरा. काशीची ट्रिप मथुरा जवळच्या जवळ आहे ना सगळं. मथुराची ट्रिप नर्मदा परिक्रमा 3-3 महिने लागत आहेत लोकांना आईला लय तर 4.5 महिने लागतील त्याला काय बेस्ट आहे मम्मी तू कर मी बुकिंग अरे स्वतः पैसे खर्च करणार का मम्मी मी अरे पैसे काय मड्यावर घेऊन जाणार आहे का मी आईचं पुण्य नाही तर काय दुसरं आयुष्यात तुला कळतंय का आईचं पुण्याने तुमच्या बायकांनी पर 6-7 महिने घराच्या बाहेर काढायचं प्लॅनिंग केलंय आणि काय माना डोलावताय. अगं तसं नाही मम्मी तू जा किंवा मोकळ्या हवेत देवदर्शन करशील बरं वाटेल तुला नाही मला नाही कुठं जायचं. अगं जा नाही मी इथंच राहणार मला नाही जायचं कुठं मी माझ्या नवऱ्याच्या घरात बरोबर आहे. मम्मी काय चाललंय तुझं आता ह्यांना सबक शिकवतोय तर ती पण करून देण्यात झाली आहेस तू पण तुला बी कुठं जायचं नाही काय आम्ही कशाला रडून आम्हाला बोलावलंच घरात मग तू जाणार आहेस का नाही मी नाही जाणार कुठं
तू अशी नाही ऐकायची. मी डॅडीसनीच फोन करतो. हा डेड्यांची धमकी कोणाला देतोयस? नाही बघतो की आता थांब ना, डॅडीसनीच फोन लावतो मी. हॅलो हॅलो. डॅडी. अरे का रे बेटा? डॅडी माझ्या डोक्याला लय ताप झाला इथं. कोणी बाळा? इथं घरात भांडणं चालली ती डॅडी. मम्मीला म्हणलं जा जरा 5-6 महिने जाऊन फिरून ये मस्तपैकी मोकळ्या हवेत. जायना झाली या. अरे का डोकं फिरलं का गाठोड्याचं? सांगा तुम्ही तुमच्या भाषेत सांगा तिला daddy. लावा तिला कुठं 4 धामला लावून द्या. म्हातारपण आहे ते फोन तिला. हा, बोल बोल. हा अरे म्हातारपणी जायचं 4 ठिकाणी. तुझं का डोकं फिरलं का? हा फिरलं माझ्या डोकं फिरलं. तिथे जाऊन तुम्ही तिथे ऊसात बसलात, ऊसाची शेती केली आयुष्यभर. बायकोची कधी बोलताना तोंडावर साखर ठेवली का? नाही ठेवली ना. हा सांगताय बायकोची कधी काळजी केली का? मग आता माझ्याशी बोलायचं ना आधीच सांगून ठेवते. तिथं जाऊन ऊसात किती पाणी घालायचं मी सांगते का तुम्हाला? मग या घरात काय करायचं ते मी माझं ठरवेन. बायकोची पर्वा नाही केली, घराची पर्वा नाही केली. मला शानपणा शिकू नका. ठेवा फोन. हॅलो. फोन ठेवा. धनी बोलतोय मी. ठेवा फोन. सांगितलं तुम्हाला. बया अहो आई किती बोल लावले तुम्ही मामांजींना. बया काय झालं असं त्यांचं तिथं आवाज बघितलं का? एकटे असतात तिकडे. मग काय जीवाचं बरं वाईट केलं तर बाई. उसात काय होईन त्यांचं आता? आई लय बोलले का? अहो लय बोलले तू बोललात आई. मम्मी खरंच लय बोलले का? मग तुमचा राग काढला त्यांच्यावर मी बाय. माणूस तिथे एकटा असतो काही जीवाचा बरं वाईट नाही करून घेणार ना. फोन लावा एक बोला मामांजीला फोन कर. काय केलं? धन्यांना नाही बोलत कधी असं. पुन्हा डॅडी. हॅलो. बेटा. डॅडी मम्मी बोलती बघा जरा. हॅलो धनी. हॅलो. माफ करा हो. या पोरींचा राग निघाला हो तुमच्यावर. माफ करा. पुन्हा नाही बोलणार हो असं. एकदा माफ करा ना. मी चुकून झालं एकदा. हॅलो धनी. धनी बोला ना हो. कसं तरी व्हायला लागलं हो. धनी बोला ना. ठेव फोन तरी म्हणावं. धनी म्हणा ना. ठेव फोन म्हणा ना धनी. धनी ठेव फोन. आवाजाला काय झालं धनी? धनी मोठ्याने बोला. रोजच्या आवाजात बोला धनी. रडावलं ठेव फोन. मामांजींना रडाव